ऐ लाईटला मी नेमकी हे केलं आणि तू हे केलं. सो हॅलो फ्रेंड्स, मी आता आज गुड फ्रायडे आहे, मला सुट्टी आहे आणि आज आमचा प्लॅन ठरला आहे की बेलापूरला खाटूश्याम मंदिर आहे. म्हणजे मेन खाटूश्याम मंदिराला तर अजून नाही जायचा मुहूर्त आला आहे, पण बेलापूरला आहे खाटूश्याम मंदिर, तर तिकडे जायचं आहे. सो आजचा माझा तो व्लॉग आहे, तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी रेडी होते. मी आज ना एक लॉंग रेड वन पीस घालणार आहे. सो माझ्याकडे वन पीस खूप आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. सो स्टे ट्यून. सो हे बघा, हा रेड वन पीस आहे. कसा दिसतोय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सगळ्यांनी सांगा. मला खूप आवडला हा. आहे ना, कॉटनचा आहे हा. वॉश करून करून ना तो श्रिंक होऊन जातो, बट घालायला खूप सुळसुळीत आहे. पण द प्रॉब्लेम इज की इथे ना इलास्टिक आहे. सो हे इलास्टिक असं काचल्यासारखं होतं. इथे असं एकदम असं काचल्यासारखं होतं, पण ठीक आहे. आता मी जरा आवडते म्हणजे काय, हे काय सनस्क्रीन वगैरे लावायची, लिपस्टिक वगैरे लावायची आणि निघायचे. हे म्हणजे केस विंचरून पप्पा वाट बघतायत माझी. सो वेट अँड वॉच. सो येस, आय एम रेडी. काय नाही, फक्त सनस्क्रीन लावली, लिपस्टिक लावली आणि कॉम्पॅक्ट, जे मी कायम लावते तेच. मम्मी चल निघू. परत माझ्या मम्मी पप्पांना कीर्तनाला जायचं आहे. मम्मी त्यांना म्हणते निघू, दर्शन होईल देवाचं. एकदम माहीत नाही, फर्स्ट टाइमच चाललोय आम्ही, पण मॅप लावून जायचं आहे. मम्मी बघ तू काय नको घेऊ मला, जाऊ द्या, ठीक आहे. सो आता बघा, मला पण माहीत नाही, मी मॅप लावूनच जाणार आहे. पप्पांना म्हटले होते मी, तिकडे जाणं होत नाही त्यांनी, त्यांनी इकडे तरी जाऊन येतो असं. हे मंदिर खूप वरती आहे. गुगल मॅप पण असा रस्ता चुकीचा दाखवत होता ना, आम्ही असं विचारत आलो. खूप वरती आहे, खूप जास्त. तिकडे अजून पण वरती तिकडं मंदिर आहे. सेक्टर 8B ला आहे. ते बघा, तिकडे आतमध्ये मंदिर आहे या साईडला, असं मला वाटतंय. बाळ नाही, ते कुत्रं आहे. ह्या मुलीच्या हातात एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आहे. पप्पा म्हणतात बाळाला घेऊन आले. मम्मी म्हणते बाळ नाही, ते कुत्रं आहे. हा, ते बघा त्याच्यातून गाडी निघाली ना, ते मंदिर आहे वाटतं. दुर्गा माता मंदिर असं येतंय गुगलवर, हेच नाव आहे. हे बघा बाबा, हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर, खाटू श्याम बाबा मंदिर आणि महादेव मंदिर. वरती चढताना दम लागतो. इकडे काय 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 आहे. मम्मी गुलाबाचं फुल घेतात खाटू श्यामला. पप्पा घ्या ना गुलाबाची फुलं, घ्या तरी. हा, म्हणजे प्रत्येक तिघांकडे घ्यायची का? 3 द्या मग पैसे. कितीला आहे एक? हा घे मम्मी, 20-20 लाच घे. द्या ना 60 रुपये. ह्या मंदिराच्या वेळा आहेत. सो फर्स्ट आहे हनुमान मंदिर. पप्पा इथूनच दर्शन करत करत वर जाऊ, इथूनच चला ना. अच्छा बरं, ठीक आहे. ऐक, एक येते म्हणजे येताना हातपाय धुवायला इकडे बेसिंग्स वगैरे पण आहे. येते का पाणी? पायावर पण जरा पाणी घेतलं. हे का मंदिर? हा हेच असेल. हा मम्मी हेच आहे. चल. नाही, आतमध्ये बरेच असतील. हा बाजूला आहे. मोठं आहे ग, मोठं आहे. वाटत नाही आतमध्ये एवढं मोठं असेल.
दुर्गा माता मंदिर, खाटूश्याम मंदिर आणि शंकराचं पण आहे बहुतेक. हा, नंदी आहे म्हणजे शंकराचं पण आहे. फायनली आलो खाटूश्याम. मम्मी थांब, मला दे. बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले, बम बम. कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविन्दं भवं भवानी सहितं नमामि. उमापती महादेव की जय. इकडे दुर्गा मातेचं सुद्धा मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे ते यार हे. किती प्रसन्न वाटतं इथे. म्हणजे जे घरात पण देव आहेत, पण मंदिरात आल्यावर काय माहित का इतकं प्रसन्न वाटतं ना, बापरे. म्हणजे आय एम स्पीचलेस. म्हणजे आय एम वर्डलेस, आय एम स्पीचलेस. शब्दच नाही माझ्याकडे. भारी, म्हणजे मला खूप भारी वाटतं इकडे येऊन. आणि आज नेमकी शुक्रवार आहे. देवीच्या पण मंदिरात आलो आहे. चैत्राचा पण महिना चालू आहे. मम्मीला म्हटलं की ओटीचं सामान घेऊन ये, ओटी भरून टाक इथे. मग मम्मी आणि पप्पा ओटीचं सामान भरायला गेले. तोपर्यंत मी इथे बसले, जरा देवाचं काहीतरी वाचते, मंत्र करते. तोपर्यंत ते येतील आणि इथे 7 वाजता बरोबर खाटूश्याम बाबांची आरती असते. सो आज आलो आहे तर आरतीच करून जाऊ, कारण अजून आरतीसाठी 20 मिनटं बाकी आहेत. मी म्हटलं तुम्ही ओटीचं सामान घेऊन या आणि ओटी भरून टाक. मी पप्पा आलेत ओटीचं सामान घेऊन. दोघेही गेले ओटी भरायला. म्हणजे पप्पा इथे बसत होते. मी पप्पांना म्हटलं की तुम्ही पण जा मम्मीसोबत. आता ती ओटी भरते. बरं आहे, आज शुक्रवारच्या दिवशी ओटी होते आणि थँक गॉड नॉनव्हेज पण नाही खाल्ले. सध्या आमच्या घरात बनतच नाही आहे. उदक शांती झाल्यापासून 1.25 महिना खायचं नसतं काही. सॉरी, मी देवाच्या मंदिरात येऊन हे सगळं काय म्हणजे आय एम सो सॉरी. पण मी सांगते आहे की म्हणजे असं काही नाही आहे. हां, मला खूप भारी वाटते. आता आरती, मला यांची आरती पण बघायची आहे, नक्की कशी असते, काय असते. असं काहीतरी वेगळं. इथे म्हणतात हरे का सहारा खाटूश्याम हमारा, असं काय काय आहे. खूप मंदिर शोधत आलो आहे. म्हणजे लिटरली मॅपसुद्धा रस्ता चुकवत होतं. मग असं इकडे यांना त्यांना विचारत म्हणजे तिकडं जाणं अजून झालं नाही आहे. मग तिकडे जेव्हा जाऊ तेव्हा जाऊ, पण आता इकडे तरी आलो आहे आणि इथे येऊन मनाला समाधान. म्हणजे असं म्हणतात की कलियुगात खाटूश्यामला तरी गेलं पाहिजे असं आहे. तसं तर सगळ्याच देवांना गेलं पाहिजे असं काही नाही आहे, पण जावं वाटलं, यावं वाटलं म्हणून आलो. आणि इथे म्हणजे दुर्गामातेचं पण मंदिर आहे, खाटूश्यामजींचं पण मंदिर आहे, शंकराचं पण मंदिर आहे, हनुमानाचं पण खाली आहे मंदिर. सो बेस्ट आहे हे मंदिर. खूप खूप सुंदर आहे. तुम्ही या नक्की. बेलापूरला सेक्टर 8B ला आहे खाटूश्याम मंदिर. नक्की विजिट करा सगळ्यांनी. लंकेश्वर वै सब जग जाना. जय 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 जय. आत्ता आम्हाला आम्ही जे फुलं वाहिलेले आहेत ना, तेच फुलं यांनी आम्हाला रिटर्न दिले. आणि तिथे काहीतरी असं असतं की अर्जी काहीतरी लावायची असते, नारळ घ्यायचा असतो, एक चिठ्ठी घ्यायची असते, त्या चिठ्ठीवर लिहायचं असतं, ती चिठ्ठी त्या नारळात अशी गुंडळायची आणि तो नारळ लाल कपड्यात गुंडळायचा. आणि त्या साईडला इकडे बघा बरेच नारळ असे लावलेत, तर तिकडे असा लावून ठेवायचा. असं म्हणतात की बाबा ते काम लवकर पूर्ण करतात असं आहे. नाहीतर मग श्रद्धेने मनाने असं मागितलं तरी चालतं. सो आता आम्ही इथून निघतोय आणि पटकन घरी जातो, कारण खूप अंधार पडलाय. मम्मी पप्पांना कीर्तनाला पण जायचं, सो निघतो इथून. इकडे हनुमानाचं मंदिर पण आहे. आता आम्ही येता आलो ह्या मंदिरात. हां, इकडे पिंपळाचं झाड आहे. हां, मस्त वाटतंय रात्रीचं. शांतता एकदम इथं. पप्पा तुळस. आम्ही पाया पडते. रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. आता आम्ही इथून निघतोय. थांबा, कुत्रबा सारे हो साईडला बाबा. हां, घ्या मागे. हां, बस बस. इकडे खूप कंजेस्टेड एरिया आहे हा. हिंदी बनतं का ग, तुला काय प्रॉब्लेम झाला?
सो फायनली आता घरी आले आहे. आता जेवणाचं काहीतरी बघायला लागेल. खूप थकली आहे. आम्हाला घरी येता येतं बघा किती वाजले. मला 9:30 वाजले. का तर ना मध्ये एका ठिकाणी वडापाव खायला थांबलो, त्याच्यामुळे आत्ता एवढी अशी मेजर काही भूक नाही आहे. मम्मीला फक्त म्हणाले की डाळ खिचडी अशी पातळ पातळ कर, अशी गरम गरम खायला. आणि पप्पा गेलेत कीर्तनाला, तर पप्पा म्हटले तिथेच काही असेल तर मी खाऊन येईन. मग आता आम्ही तर नाही गेलो ना, मग तिला म्हटलं आपल्यासाठी कर बाई डाळ खिचडी. ते त्यांचं बघतील, ते खाऊन येतील. आणि द मेन थिंग इज की तुम्ही खाटू श्यामला प्लीज जा. सेक्टर 8B आहे बेलापूरमध्ये. थोडंसं असं वरती आहे, असं डोंगरावर, पण खूप सुंदर, खूप खूप छान आहे. प्लीज मस्ट विजिट. एकदम भारी. म्हणजे आपल्याला राजस्थानला नाही जाता येते, आय नो, पण तिकडे जेव्हा जाता येईल तेव्हा जाता येईल, पण इकडे तरी जा. खूप खूप छान आहे, मस्त आहे, मला खूप आवडलं. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट करायला अजिबात विसरू नका प्लीज. ओके, बाय बाय.